कोकणात निसर्गाचा कोप पाहायला मिळाला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळूण आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। लांजा तालुक्याला अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। केवळ पाऊसच नाही तर विजांसह गारांचा जोरदार पाऊस सुरू आहे। या अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे। सध्या आंबा आणि काजूचा हंगाम ऐन भरात असतानाच निसर्गानं घाला घातला। जोरदार गारांमुळे आंब्याचा मोहर गळून पडला। तयार होत असलेल्या फळांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। तर या अवकाळी पावसामुळे मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश परब सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय अवकाळी पावसानं कोकणाला मोठा तडाखा दिलेला आहे। विशेषतः काजू आणि आंबा बागायतदारांचं यात मोठं नुकसान झालंय। निसर्गाचा कोप जो आहे तो कोकणात पाहायला मिळालेला आहे। काल आपण जर पाहिलं असेल तर दुपारनंतर सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, त्यासोबत चिपळूण असेल आणि लांजा या भागांमध्ये काल अगदी अवकाळी पाऊस जो आहे तो अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलं। केवळ पाऊसच नाही तर अगदी मेघगर्जनेसह विजांचा कडकड या ठिकाणी पाहायला मिळाला। त्यासोबतच काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील पाहायला मिळाला आणि या अवकाळीमुळे कोकणातील बळीराजा जो आहे तो आता संकटात सापडलेला आहे। आपण जर पाहिलं असेल तर तळ कोकणामध्ये जे आंबा पीक आहे त्या आंबा पिकाचं 90% नुकसान झालेलं आहे। मात्र काही प्रमाणात जो मोहर शिल्लक होता तो आता या अवकाळीमुळे गळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर कोकणातील महत्त्वाचं पीक म्हणजे आंबा आणि आता आंबा पीक यावर्षी कमी आहे। काही प्रमाणात आंबा असेल, काजू असेल, काही प्रमाणात मोहर जो आहे तो शिल्लक होता किंवा काही प्रमाणात पीक जे आहे ते आता लागत होतं। मात्र अवकाळी पाऊस कोसळला आहे त्यामुळे मात्र या पिकांना धोका निर्माण झाला आणि त्यामुळे बळीराजा जो आहे तो आता चिंतेत पाहायला मिळतोय। कालच्या दिवसाप्रमाणे आजच्या दिवसात देखील सिंधुदुर्ग जिल्हा असेल, रत्नागिरी असेल त्यांना देखील येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबत रत्नागिरीमध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता वर्तवली जाते। आपण जर पाहिलं असेल तर राज्यामध्ये काही ठिकाणी आता जर पाहिलं ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी कडाक्याचं ऊन देखील पाहायला मिळते। मात्र आजच्या दिवसामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवला आहे आणि त्यामुळेच नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन या निमित्तानं केलेलं पाहायला मिळतंय। निश्चितच, आणि दुसरीकडे आता जे नुकसान झालेलं आहे त्याची देखील भरपाई मिळावी अशी मागणी होती आहे। धन्यवाद उमेश या सविस्तर माहितीसाठी।